शेड्यूल कास्टमध्ये जे बौद्ध आहेत किंवा आता जे ज्यांना नवबौद्ध म्हटलं जात आहे, तर त्यांनी त्यांची म्हणजे धर्मामध्ये बौद्ध लिहावं आणि जातीच्या कॉलममध्ये महार किंवा जे ज्या जातीतून ते आलेले आहेत त्या जातीचा उल्लेख करावा, अशी देखील एक चर्चा समाज माध्यमावर सोशल मीडियावरती चालू आहे. योग्य वाटतंय तुम्हाला हे करणं, की तुम्ही वेगळा काही? नाही, मला मला ना असं वाटत की जात लिहिलं पाहिजे. मला नाही वाटत जात लिहिलं पाहिजे. का असं? त्याचं कारण असं आहे की आता ज्यापासून तुम्ही मुक्त झालात त्याचं शेपटी लावून ठेवण्यात काय अर्थ आहे? ते लोक, महाराष्ट्रातील लोकांना, जे बौद्ध आहेत महाराष्ट्रात, सरकारलाही माहीत आहे आणि लोकांनाही माहीत आहे हे बौद्ध कोण आहेत. बौद्ध म्हटलं की ते पूर्वाश्रमीचे कोण आहेत माहीतच आहे लोकांना. महाराष्ट्रात कोणी असं म्हणत नाही की नाही ओबीसीच आहे, असं तर मला कोणी अंधांना आठवत नाही, किंवा म्हणत असतील असं मला काय वाटत नाही. मग त्यांचा एक तर्क असा पण आहे की ह्या ज्या काही रिझर्वेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या मग मिळणार नाहीत जर आपण. पण विश्वनाथ प्रताप सिंगच्या कालावधीमध्ये ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑर्डर काढलेली आहेत की बौद्ध हे शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये बौद्ध म्हणून टाकलेलं आहे त्यांनी. मग आता जे नवबौद्ध होत आहेत, नवीन आता जे काही लोक हा तेच ना, तेच नवबौद्ध जे शेड्यूल कास्टमधून कन्वर्ट झालेले नवबौद्ध, त्याच लोकांना टाकलं ना विश्वनाथ प्रताप सिंगने शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये. शेड्यूल कास्टची लिस्ट आहे ना एक, त्या लिस्टमध्ये त्यांना टाकलेलं आहे. म्हणजे शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये बौद्धांना टाकलं असल्यामुळे बौद्ध आता ही एक जात पण आहे, बौद्ध हा एक धर्म पण आहे. म्हणजे जे बुद्धिस्ट लोक आहेत ते बौद्ध धर्मी आहेत, पण ते शेड्यूल कास्टच्या लिस्ट असल्यामुळे, लिस्टमध्ये त्यांना विश्वनाथ प्रताप सिंगांनी टाकलं असल्यामुळे ते एक जातीच्या रकान्यामध्ये पण आहे. आणि सर्व लोकांना माहीतच आहे बौद्ध म्हणजे कोण, ते न लिहितच माहीत आहे. लिहिलं तर मग काय नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला, किंवा का लिहू नये? नाही, ती पार्श्वभूमी सोडून दिली ना आता. ज्या म्हणजे धर्मांतराचा हेतू जो आहे त्याच्यामुळे विफल होण्याचा धोका, की तुम्ही अजूनही तिच्यातच तिथंच जात. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या गोष्टीसाठी धर्मांतर केलं ते बाबासाहेब काय म्हणत होते, बाबासाहेब काय म्हणत होते की आता हे याची आवश्यकता ह्या जातीला आम्ही सोडलेलं आहे, आता आम्ही बौद्ध आहे, आता माझी कुठलीही जात नाही, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे तेच आमची ती पॉलिसी असली पाहिजे. माझं नाही सांगून राहिलो. बाबासाहेब म्हटलं आता माझी कुठलीही जात नाही, आता मी कुठल्याही जातीचा नाही. तर बौद्ध म्हणून तुम्हाला फॅसिलिटी आहेतच त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगने टाकलं असल्यामुळे. कारण जे बौद्ध धर्मीय झालेले आहेत, कन्वर्ट झालेले आहेत, गावगाड्यामध्ये त्यांना महार म्हणून जो त्रास होत होता तो बौद्ध म्हणून अजूनही होतो. म्हणजे सामाजिक अस्पृश्यता जी आहे ती कायम आहे, बौद्ध म्हणून कायम आहे. म्हणजे महार म्हणून जी होती ती बौद्ध म्हणून पण कायम आहे. नॉर्थ इंडियामध्ये चर्मकार लोकांबरोबर, चर्मकार लोक तिथं बुद्धिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर तो व्यवहार होतो.